केलं का? नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो, आजच्या अपडेटला आपल्याला मराठा आरक्षणाबद्दल खूप मोठं अपडेट पडलंय. महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने GR सरकारकडून काढलेला आहे. त्याच्यामध्ये हैदराबाद गॅजेट जे आहे त्याच्यावर पूर्णपणे मराठा आरक्षण सरसकट सर्वांना लागू केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात मराठा समाजासाठी खूप मोठी आनंदाची मोठी बातमी. आता जर तुम्ही पाहिलं आसपासच्या परिसरात तर सगळीकडे मराठा आंदोलक हे मोठ्या उत्साहात आणि जोशात फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये हा आनंदोत्सव साजरा करताना आपल्याला दिसत आहेत. याचं पूर्णपणे जे काही याचं विश्लेषण आहे, याचा संघर्ष आहे, जो लढा टिकवला आहे तो आपल्या मराठा समाजाच्या मराठा मावळ्यांनी टिकवलेला आहे आणि याचं नेतृत्व माननीय श्री मनोजजी जरांगे पाटील साहेब यांनी केलेलं आहे. त्यांच्या कार्याला खरंच सलाम. तर आता स्टेप बाय स्टेप आपण जाणून घेऊया की आरक्षणाचा लढा कधीपासून सुरू झाला, केव्हा झाला, किती आंदोलन निघाली, किती लोकांना अन्याय सहन करावा लागला. या स्टेप बाय स्टेप गोष्टी जाणून घेणार आहोत. सुरुवातीला 1990च्या दशकापासून मराठा आंदोलनाची मशाल पेटली होती, कारण त्यावेळेस मोठ्या प्रमाणात बेरोजगारी होती. तसेच मार्क्स आणि टक्केवारी जास्त असून सुद्धा मराठा समाजाला खूप सरकारी नोकऱ्यांमध्ये भेदभाव होत होता. त्यामुळे 1990च्या दशकापासून खूप मोठ्या प्रमाणात हा लढा सुरू झाला. त्यामध्ये सरकारने असे नाही की आरक्षण दिलंच नाही. 2016 मध्ये आरक्षण दिलेलं 16%, परत ते 2018 मध्ये 50%च्या वरती गेलेलं, म्हणून ते सरकारने कॅन्सल केलं. म्हणजे हायकोर्टाने कॅन्सल केलं. कारण महाराष्ट्रामध्ये ॲज पर आपल्या कायद्यानुसार 50%च्या वरती जर आरक्षण गेलं तर ते कायद्यानुसार टिकवता येत नाही. आरक्षणाची लिमिट ही फक्त 50%च्या खालीपर्यंतच आहे. म्हणून 2021 मध्ये परत पुन्हा आरक्षणासाठी लढा, आंदोलनं, भरपूर मोठ्या थोडक्यात वैचारिक लढाया सुरू झाल्या आणि महाराष्ट्र शासनाच्या दरबारी अनेक वेळा मराठा समाज रस्त्यावर उतरून महाराष्ट्र शासनाकडे आरक्षणाची मागणी वारंवार करू लागला. त्याचाच संदर्भ घेत मराठा समाजाने केलेल्या आंदोलनं, तसेच त्यांच्या लढाया, वैचारिक लढाया आणि वेळोवेळी सरकारला करून दिलेली जाणीव याचा ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाने आज दिनांक सप्टेंबर रोजी हैदराबाद गॅजेटनुसार मराठा समाजाला पूर्णपणे आरक्षण देण्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे. त्याचाच आनंदोत्सव संपूर्ण महाराष्ट्र राज्यात होत आहे. तर मित्रांनो, मराठा समाजाला या आरक्षण भेटल्यापासून खूप मोठा आनंद झालेला आहे आणि आपल्या पण शुभेच्छा आहेत. त्यांच्या लढ्याला अखेर यश आलं, प्रयत्नाला यश आलं आणि नवीन स्वराज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराखाली मराठा समाजाला त्यांच्या प्रयत्नाला यश आलेलं आहे. त्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि त्यांच्या